श्रोते हो, नमस्कार. आपण ऐकत आहात ज्ञानेश्वरी, एक अपूर्व शांतिकथा. प्राध्यापक व दी कुलकर्णी यांनी दिलेल्या व्याख्यानांचे वाचन करीत आहेत अनंत साने. आजपर्यंत आपण 11 व्याख्याने ऐकली आहेत. यात गीतेच्या 9व्या अध्यायापर्यंत पूर्वार्ध झाला. आपण आता भगवद्गीतेच्या उत्तरार्धाचे वाचन करणार आहे. आपणाला हे सर्व आवडेल अशी अपेक्षा आहे. पुष्प 12. 10व्या अध्यायाच्या अनुषंगानं पार्श्वभूमी म्हणून मी 1-2 वाक्ये बोलतो आणि अध्याय सुरू करतो. शेवटची ओवी आपण काल पाहिली ती, तरी जडतोडोनी वहिला निघ, या भक्तीचे वाटे लाग, ज्या पावसी अव्यंग निजधाम माझे. भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की सर्व संकल्प मनातले सोडून दे, झटकून टाकते झडझडून, आणि ये या भक्तीच्या वाटे लागो. आणि या भक्तीच्या वाटेनं तिथं पुढं तू तडक कुठंपर्यंत जा, निजधाम माझे, हे परमधाम जे आहे अक्षर ब्रह्म, त्याकडे तू जा, असं त्याने सांगितलं. हा जो 9वा अध्याय आहे, भक्तीचं रहस्य सांगणारा असा तो अध्याय आहे. स्वतः ज्ञानेश्वर महाराजांनी या 9व्या अध्यायानंतर गीतेचे पूर्वकांड संपलं असं म्हटलं. ते म्हणत असताना 10व्या अध्यायामध्ये त्यांनी एकेका अध्यायामध्ये काय आलं ते एकेका वाक्यामध्ये, विधानामध्ये सांगितले आहे ते आपण पाहू, म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. पूर्वखंड विनोदे वाखाणिले. मी सहजरीतीने पूर्वखंड जे आहे ते आत्तापर्यंत सांगितलं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. प्रथमी म्हणजे पहिल्या अध्यायामध्ये प्रथमी अर्जुनाचा विषादू. अर्जुनाला जो खेद झाला होता की आपण काय करतो आहोत, तो विषाद पहिल्या अध्यायात आला. दुसऱ्या अध्यायामध्ये योगू विषदू बोलिला. योग काय आहे? कर्मयोग तो सांगितला, म्हणजे कर्मयोगाची चतुश्रुती तिथे आली, निष्काम कर्मयोगाची. परी सांख्यबुद्धीशी भेदू ते सांगत असताना सांख्यबुद्धी आणि योगबुद्धी काय आहे यामधला भेद स्पष्ट करत करत तो सांगितला. तिसऱ्या अध्यायामध्ये केवळ कर्म प्रतिष्ठिले. कर्मयोग पुन्हा सांगितला त्याच्या तपशिलानिशी, पण ते सांगत असताना त्याला अधिष्ठान ज्ञानाचं दिलं, कर्म प्रतिष्ठले. आणि मग 4थ्या अध्यायामध्ये ज्ञान हे व्यक्त केले. पंचमी गव्हालिले योगतत्व. 5व्यामध्ये हे जे मन, बुद्धी, चित्त इत्यादीसह कर्मज्ञान वगैरे याचं ऐक्य जे आहे ते योगतत्व गव्हारिले. हे ती षष्ठामाजी प्रकट, आसना लागोनी स्पष्ट, जीवात्मभाव एकवट होती जेणे. 6व्यामध्ये मग त्याला पातंजली योग आणि कुंडलिनी योग यांची बैठक दिली. तैसी योगस्थिती आणि मग योगभ्रष्ट जे असतात त्यांचं काय होईल त्याचं थोडंसं वर्णन केलं. मग 7व्यामध्ये प्रश्न वेगवेगळे जे आहेत ते उपस्थित केले आणि प्रयाणसमयी काय अवस्था होते ते 8व्यामध्ये सांगितले. असं सांगत ते 9व्या अध्यायाकडे आले. 9व्या अध्यायामध्ये त्यांनी गौरवून त्या अध्यायाबद्दल 8-10 ओव्या लिहिलेल्या आहेत. महाभारतामध्ये जे आलेलं आहे 1,00,000 श्लोकामध्ये, ते 700 श्लोकामध्ये भगवद्गीतेत आलं. आणि भगवद्गीतेत जे आलेलं आहे त्याचं सगळं रहस्य ह्या 9व्या अध्यायामध्ये आलेलं आहे. म्हणजे 9वा अध्याय हा भगवद्गीतेचा आत्मा ते मानतात आणि तो 9वा अध्याय हा भक्तीला पूर्ण वाहिलेला आहे. म्हणजे ज्ञानेश्वर हे भक्तिमार्गी, ज्ञानमार्गी, कर्ममार्गी ही आणखी कोणत्या मार्गी याची इथं स्पष्ट सूचना मिळते. एवढंच नव्हे तर तो आत्मा म्हटल्यावर या पलीकडे कुठे नाही हे विस्तारानं सांगतात. ग्रंथ तात्पर्य निर्माण करत असताना मनुष्य पुन्हा पुन्हा काय सांगतो, कशाचा विस्तार करतो, हे एक त्यातलं लक्षण आहे. तेव्हा भक्तीचा प्रसंग आल्यानंतर तो विस्तार होतो. म्हणून त्याने असं म्हटलंय, म्हणून
नवमीच्या अभिप्राया सहसा मुद्रा लावावया, विहाला मी काही वाया गर्व करू. इतकं तिथं भक्तीचं गुह्य ज्ञान सांगितलं आहे. त्याला राजविद्या, राजगुह्य असं त्यांनी म्हटलेलं आहे. इथंही तो अभिप्राय स्पष्ट होतो. ते सांगायला मी घाबरलो, कारण हे सगळं एका बाजूला अतिशय नाजूक आहे, कमालीचं गहन आहे. शब्दामध्ये ते सापडत नाही, पण मी ते सांगायला बसतो. भीत भीत का होईना मी ते सांगितलं. गुरुकृपा होती म्हणून, असं पुढं त्यानं सांगितलं. पुढं त्याचं स्पष्टीकरण त्याने दिलेलं आहे. तेव्हा 9व्या अध्यायापर्यंत योग मार्गातून, कर्म मार्गातून, संन्यास मार्गातून आपण भक्ती मार्गाकडे येतो आहोत आणि त्या भक्ती मार्गाचंच आता विस्तारानं पुढं वर्णन होत आहे. काय सांगितलं 9व्या अध्यायात ते थोडंसं तात्पर्य म्हणून आपण पाहू. 9व्या अध्यायामध्ये विशुद्ध भक्ती त्याने सांगितली आणि विशुद्ध भक्तीचं अधिष्ठान अक्षर ब्रह्म आहे. त्या अक्षर ब्रह्माचं विस्तारानं वर्णन केलं. जे मनामध्ये अक्षर ब्रह्म अखंड ठेवतात, आपल्या चित्तवृत्तीचं अनुसंधान अक्षर ब्रह्माच्या ठिकाणी ज्याचं आहे, ती लोक जेव्हा भक्ती करतात तेव्हा परमधामाकडे ते जातात. एरवी अक्षर ब्रह्मावर ज्यांचं चित्त स्थिर होत नाही, सामान्य देवतांच्याकडे जे जातात त्यांना सामान्य देवता त्यांच्या शक्तीनुसार जे जायचं ते देतात. त्यामध्ये ते संतुष्ट होतात. त्यांना जर असं कळलं की त्या सामान्य देवता जे काही देतात ते मीच देत असतो, तर बरं झालं असतं. ते त्याचं होत नाही, हेही तिथं सांगितलं. केवळ अक्षर ब्रह्माची उपासना करणारे जे आहेत त्यांनाच हे मिळतं असं नाही. जो जो म्हणून उपासना करील त्याला त्याला ते फळ मिळतं असं सांगून मग त्यामध्ये स्त्री, शूद्र, आधी पापी असलेले, प्रायश्चित्तानं पुनीत झालेले सारे त्यामध्ये घेतलेले आहे. तेव्हा भक्तीचं जे तत्व आहे ते प्रत्येक व्यक्तीला करता येण्यासारखं आहे. मग ती सुलभता काय आहे ती त्याने सांगितली. पत्रम पुष्पम या श्लोकामध्ये आपण ती पाहिली. त्याचाही रहस्यार्थ किंवा खोल गर्भितार्थ आपण काल पाहिला. एक फूल देणं किंवा एक पान देणं हे प्रतीक आहे. एक पान देता याचा अर्थ तुमचं सर्वस्व तुम्ही भावनेने देता असं असतं की काही नाही दिलं तरी परमेश्वराला सर्व पावतं आणि परमेश्वराजवळचं सगळं आपल्याला मिळतं आणि आपण दोन्ही अक्षर ब्रह्माचे एक होऊन जातो. हा सुलभ मार्ग आचरणाला जरा सुलभ असला तर प्रत्यक्षामध्ये किती कठीण आहे याचा अंदाज इथे येतो. भक्ती ही सुळावरची पोळी आहे असं तुकाराम महाराज म्हणतात. ते सगळं इथे येतं. सर्व संत एकमुखाने एका शब्दानंच बोलत असतात याची जाणीव होईल. आणि मग अर्जुनाच्या मनात अशी शंका येते की 10व्या अध्यायामध्ये आपण चाललेलो आहे. अर्जुनाच्या मनात अशी शंका येते की हे अक्षर ब्रह्म जे आहे निर्गुण, निराकार, निरुपाधिक अक्षर म्हणजे कधीही क्षय न पावता पण सगळ्यांचं सर्जन करणारं असं जे आहे त्याची उपासना मी कशी करू शकेन. ते जर अव्यक्त आहे तर सगुणाच्या माध्यमातून मला त्या निर्गुणाकडे जायचं आहे. तर सगुण आणि निर्गुण यांच्यातलाच विवेक त्याच्या मनामध्ये आता प्रकट झाला. 9व्या अध्यायामध्ये प्रत्यक्ष सगुण निर्गुण वगैरे चर्चा आलेली नाही, पण सगळी उपासना ही सगुण उपासना आहे 9व्या अध्यायामध्ये. कारण भक्ती ही सगुणाचीच आहे. त्यामुळे हे जे सगुण आहे तेच नेमकं काय आहे, निर्गुण आणि सगुण यांचा मग विवेक इथे सुरू होतो. पहिली गोष्ट अशी की थोडंसं एक तात्विक अधिष्ठान आपणापुढे ठेवतो आणि मग मी प्रत्यक्ष ओव्या घेतो. मातीतून आपण पट तयार करतो. त्या मातीला समवाय कारण असं म्हणतात. कारण म्हणजे द्रव्य, मटेरियल, तर माती आहे हे समवाय कारण आहे. त्यातून घट निर्माण होतो. घट ही माती मृत्तिकाच आहे. तेव्हा
ज्या समवाय कारणातून कार्य म्हणजे घट जन्माला येतो ते कार्यही कारणाचंच असतं. कारण माती, कार्य घट, तेही माती. घट भगल्यानंतरही लय पावतो, तो पुन्हा मातीतच लय पावतो. म्हणजे समवायातून येतो, पुन्हा समवायातच तो विलीन होतो. तेव्हा कारण जे आहे तेच कार्यात असतं आणि कार्य पुन्हा कारणातच विलीन होतं. तसं हे विश्वाचं सर्जन आहे, सृष्टीचं सर्जन आहे. हे अक्षर ब्रह्म स्वतःहून विश्वाला निर्माण करतं. म्हणजे बाहेरून काहीही त्याला घ्यावं लागत नाही, स्वतःतून निर्माण करतं. म्हणजे स्वतःचे जे गुणधर्म तेच त्याचे गुणधर्म असतात. हे जर निर्गुण निरुपाधिक आहे तर ही सृष्टीही तशीच खरी वस्तुतः म्हणजे मूलतः तत्वतः निर्गुण निरुपाधिक आहे आणि ती विलीन होणार आहे. तीही या अक्षरातच शेवटी विलीन होणार आहे. मग दिसतो हा पसारा काय आहे? मग सगुण हे काय आहे ते आपण काय पाहिलं? कुलाल मतीचे गर्भ यामध्ये ते आपण पाहिले. काय? पाहणाऱ्याच्या संकल्पाप्रमाणे ही सृष्टी आपल्याला दिसत जाते. नाहीतर अक्षर ब्रह्म, त्यातून जन्माला आलेली सृष्टी आणि त्यात विलीन होणारी सृष्टी ही सगळी त्या मूळ अक्षर वस्तूमध्ये विलीन झालेली असते. यामध्ये सगुणाची उपासना जेव्हा आपण करतो तेव्हा त्या सगुणातून आपण निर्गुणाचीच उपासना चालू ठेवलेली असते. हा भाव ज्यांच्या मनामध्ये आलेला आहे त्यांना भक्ती मग जड जात नाही, अवघड जात नाही. इथंपासून 10व्या अध्यायाला सुरुवात होते. मग कृष्ण सांगतात त्याला की अरे, मी तुला इतकं सगळं सांगतोय पण मला पुन्हा पुन्हा तेच सांगावंसं वाटते. गीतेमध्ये असं वारंवार येतं. अर्जुन काहीतरी विचारतो, त्याने विचारलं नाही तर कृष्ण आपणहून सांगतो आणि मग भूय एव महाबाहो शृणु मे परमं वच. मी तुला पुन्हा एकदा सांगतो. का बरं तुला मी पुन्हा सांगतो? त्याची उत्सुकता ही जागी केली असं नाही. त्याचं उत्सुक असलेलं मत अर्जुनाने कौतुक करून आणखी संतुष्ट करून घेतले आणि असं म्हटलेलं आहे की आत्तापर्यंत मी सांगत आलो, तू फार छान लक्ष देऊन ऐकलंस. मी आपली परीक्षा पाहत होतो की तू लक्ष देऊन ऐकतोस की नाही. परीक्षा कशी पाहिली तर मी माठ आणलेला आहे किंवा घोट आणलेला आहे मातीचा, पाणी भरून ठेवलं. थोडंसं पाहिलं की गळत नाही ना, नाही गळत असं दिसलं की मग मी तो पाण्यानं पूर्ण भरला. तेव्हा आत्तापर्यंत मी पाहिलं की हे भांडं गळकं आहे की नाही, तर तसं काही नाही. आता मी तुला सगळं पूर्णपणे सांगतो असं म्हणून सांगायला सुरुवात केली आहे की आपली परीक्षा आहे. निमित्त अर्जुनाचं आहे. ऐकणारे तसे ऐकतायत की नाही ही परीक्षा ज्ञानेश्वर घेत आहेत. कधी ज्ञानेश्वर कृष्णाच्या भूमिकेत जाऊन आपली परीक्षा घेतात, कधी कृष्णाला सांगतात की घे अर्जुनाची परीक्षा, मी पडताळा इथं पाहतो. आणि असा तो श्रोत्यांचा संवाद सुरू करून त्याने दिला. आणि मग आता मी तुला सांगायला सुरुवात करतो असं म्हणून त्यांनी नमये विदू सुरगणा प्रारंभ केला. तुला वाटलं असेल की मी कोण आहे ते तुला कळलं. निरुपाधिक आहे, अक्षर आहे असं म्हटल्यावर कळलं असं समजू नकोस. अरे, देवांना कळत नाही, महर्षींनाही कळत नाही, वेदांना कळत नाही. कारण वेद कोणी निर्माण केले? यानेच निर्माण केले. वेद ही परमेश्वराची निश्वासीच आहे. तेव्हा वेद निर्माण करणाऱ्या परमेश्वराला सुद्धा मी कोण आहे ते कळत नाही असं विधान आहे इथं. नमे विदू सुरगणा प्रभवं न महर्षया अहम आदी हि देवानां महर्षीणां च सर्वशां. मीच यांना जन्माला घालते, या ऋषींना माझी प्रज्ञा मीच जन्माला घालतो आणि माझ्या प्रज्ञेकडून मीच काम करून घेतो. आणि मला कळतं की असं काही काम वेगळं नसतं, कारण मी काहीच करत नसतो. आपण आता हे सगळं पाहिलेलं आहे. पहा, मी करता नाही, मी करत नाही, मी करवता नाही, मी कोणी नाही, मी आहे शक्तिमान, ज्ञानसंपन्न, आनंदी आहे, असा आहे मी असतो. ही मग माझी प्रकृती हे सगळं करून घेते आणि प्रकृती
ही विकृतीकडे जाऊ शकते, प्रकृती बदलू शकते, तिच्यात विकार होऊ शकतात. तिथे तिचे हे सगळे खेळ आहेत. ते खेळ खेळले आणि पुन्हा ते मिटते. मी साक्षी आहे त्या सूर्यासारखा. म्हणून मी खरा कोण आहे ते ह्यापैकी कुणालाही कळत नाही. त्याच्यावरती सांगितलं की इथ वेदमुखे झाले, मन पवन पांगुळले, राती वीण मावळले, रविशशी जेथ. रात्र होण्याच्या आधीच चंद्र आणि सूर्य मावळून गेले. आता हे विधान किती विलक्षण आहे. रात्रीमुळे चंद्र किंवा सूर्य मावळतो का? सूर्य मावळतो म्हणून रात्र होते. आणि इथं विधान असं केलंय की रात्र झाली नाही तरीही सूर्य मावळला. अज्ञानाचा अंधार आपल्या मनामध्ये कसा असतो, तो अंधार असल्यामुळे अगदी दुपारचा सूर्यसुद्धा आपल्याला दिसत नाही. मूळ ब्रह्म जे आहे ते तेजस्वी, ते सुद्धा आपल्याला दिसत नाही. आपण ही वस्तू म्हणजेच अंतिम सत्य मानून त्यामध्ये गुरफटून राहतो. त्याच्या आतला सूर्य आपण पाहत नाही. म्हणून हे असं उलट विधान केलेलं आहे. त्याला एक दृष्टांत दिलं आहे. अगा उदरीचा गर्भू जैसा, न देखे आपुलिया मातेची वयसा, मी आगवे या लैवा तैसा, नेणवे काही. गर्भामध्ये बाळ आहे. त्या बाळाला कळत नाही आपण कुठे आहोत आणि आपल्या आईचं वय काय आहे हे त्याला कळत नाही. तो वाढत असतो. हे ऋषीमुनी माझ्या पोटात होते, मी जन्माला घातले, त्यांना कळलं नाही मी केवढा मोठा आहे. माझं वय त्यांना कळणार नाही, शक्य नाही. त्यामुळे ही मंडळी मी जन्माला घातली ज्ञानी, पण त्यांना माझा पत्ता लागत नाही. जसं त्या गर्भातल्या बाळाला आपल्या आईचं वय कळत नाही. किती सामान्य दृष्टांत आपल्याला वाटतो, पण त्याच्या इतका अचूक दृष्टांत आपल्याला मिळणार नाही. आणि मग तरी मिया झालिया जीवा, महर्षी अथवा देवा, माते जाणावया होवावा अवकाशा. ह्याला जर समजून घ्यायचं असेल तर काय करावं लागेल? त्याचं वर्णन अनेक ठिकाणी असं केलेलं आहे की ह्या पृथ्वीवरच्या प्रत्येक परमाणूची जर मोजदाद करून ते एकत्र करायचे झाले तर काय करावे लागेल? पृथ्वीच आपल्याला आणून उभी करावी लागेल की हे पहा, हे सगळे परमाणू म्हणजे पृथ्वीचे कण मोजायचे झाले तर पृथ्वीच आणावी लागते. तसं मी कोण आहे हे जर यांना समजून घ्यायचं असेल तर ह्यांना मीच व्हावं लागेल. ह्याखेरीज हे कार्य होणार नाही. सांगायचं ते शेवटी ह्या परमधामाला जायचे. आणि या परमधामाला जायचं असेल तर मनामध्ये इतकं काहीही ठेवू नका. मन इतकं मोकळं करा की त्याला आतमध्ये घेता येईल. त्याला आतमध्ये घ्यायचं म्हणजे त्याच्या एवढं मुक्त होऊन त्या मुक्तीला भेटायचं. अशी ही सबंध विचाराची दिशा आहे. यो माम जमनादी वेत्ती लोक महेश्वरम, असमूढै समत्तेषु सर्व पापे प्रमुच्यते. जो मला ओळखतो की मी जन्माला आलेला नाही, मी येत नाही, मी अनादी आहे, मी अखंड आहे, मी नित्य आहे, मी सत्य आहे. आता हे सगळे शब्द आपल्याला पूर्ण परिचित आहेत. त्यांच्या सर्व अर्थानिशी हे शब्द मनात जागे करा. असा मी आहे हे ज्याला समजतो तो सर्व पापापासून मोकळा होतो. पाप याचा अर्थ जे खरं नाही त्याला खरं समजून वागणं. हे सगळं जग अगदी खरं आहे. यातली सुखदुःख खरी आहेत. आकाशात आलेली अभ्र खरी आहेत. त्याने आकाश झाकलं जातं हे खरं आहे असं जो म्हणतो हे खरं मनात आलेलं अज्ञानाचं पातक आहे. पण ज्याला असं कळलं की हा मेघ आहे, हा निघून गेला की मागे आकाश आहे की जे निर्लिप्त आहे, त्याला कसलाही डाग लागलेला नाही, ओरखडा उमटलेला नाही, रंग त्याचा बदललेला नाही, ते आहे तसं निर्मळ असतं, ते हे पुण्य. तेव्हा पाप आणि पुण्याच्या या आध्यात्मिक कल्पना आहेत, ह्या ज्याच्या ठिकाणी जाग्या आहेत तो मला बरोबर जाणतो. त्याला त्यांनी पुन्हा शब्द प्रत्ययशू हा शब्द प्रत्य जगामध्ये जो याला अमर्त्य समजतो ते पातकयुक्त आहे, ते पातकयुक्त आहे. ते गेलं
की मी त्याला सापडलो. बुद्धिर्ज्ञान असमोह. मग सांगायला सुरुवात केली. काय सांगायला सुरुवात केली? की असा मी जो अक्षर आहे त्याला तुला येऊन भेटायचं आहे. तिथं तेच तुला व्हायचं आहे. मी कसा कसा प्रकट होतो ते तुला सांगतो. 2 रूपात मी प्रकट होतो. सूक्ष्म रूपात मी प्रकट होतो, स्थूल रूपात मी प्रकट होतो. सूक्ष्म रूप ही माझ्या मनाची रूपं असतात, मनोभावनेची ती रूपं असतात, वृत्तीची ती रूपं असतात. म्हणजे दया, क्षमा, शांती इत्यादी ज्या भावना आहेत त्या भावनांच्या रूपानं मी प्रकट होतो. हे आता ध्यानात घ्या. आता इथं आत्तापर्यंत ज्ञान ते पुढं चाललेलं आहे. हे जे दृश्य जगत होतं, पंचमहाभौतिक जग होतं, ज्याला आपण स्थूल जग म्हणतो. आता हे अंतर जगाकडे जे चाललेलं आहे की मनात येणाऱ्या भावना त्यासुद्धा परमेश्वराचीच व्यक्त रूपं आहेत. म्हणून त्यांनी सांगितलं की बुद्धिर्ज्ञान असमोहम म्हणजे मोह नसणं, क्षमा सत्यम दमशम, सुखम दुःखम भवा म्हणजे उत्पत्ती, अभवा म्हणजे उत्पन्न झालेलं जे आहे ते विलयाला नेणं, भयम अभयम, अहिंसा, समता, तुष्टी, तप, दानम, यश अयशः भवन्ति भावा भूतानां. हे जे भाव आहेत ते भूतांच्या ठिकाणी तुला दिसतात. मीच करा तो आहे. तेव्हा सृष्ट पदार्थामध्ये, व्यक्तीमध्ये, प्राणीमात्रामध्ये हे जे मनोभाव हृदयधर्म दिसतात, हे हृदयधर्म प्रत्यक्ष मीच आहे. हे पृथक पृथकपणे तुला जाणवतात की हा माणूस रागीट आहे, तो अत्यंत प्रेमळ आहे, हा क्षमाशील आहे, तो संतापी आहे. हे तुला जे दिसतं, पृथक पृथक जे दिसतं, हे पृथक पृथक काही नाही. हे माझ्या एकाच्या ठिकाणून आलेलं त्या जीवमात्राला प्रदान केलेलं असे धर्मतत्व आहे. हे तू समजून घे. सूक्ष्माकडे ते चाललेलं आहे. ते तव भूतांची या दैवाचे करणे, म्हणून भूती भावाचे होणे विषम पडे. यावरी माझ्या भावी हे जीवसृष्टी आघवी, गुंतली असे जाणावी पंडुकुमारा. ही संबंध आघवी सृष्टी जी आहे त्याच्या ठिकाणचे जे भाव आहेत ते म्हणजे मीच प्रकट झालेलं आहे. हे तू ध्यानात घे. हे मी आजच सांगतो असं नाही. मागे एकदा असंच ते सांगत होते की अर्जुना, तू आज इथं आपत्तीत सापडलास म्हणून तुला बोलतोय असं नाही. मी पहिल्यापासून हे सांगतोय आणि मी पहिल्यापासून आहे. कृष्ण त्या 5व्या पातळीचा कृष्ण आपल्या डोळ्यापुढे आणा. त्या पातळीवरचा कृष्ण प्रथमपासून सांगतोय आणि तेच इथं त्यांनी सांगितले की पूर्वी वेगवेगळ्या मनूमध्ये हे ऋषी सांगत आलेले आहेत, राजर्षी सांगत आलेले आहेत, ज्ञानी लोक सांगत आलेले आहेत. म्हणजे आम्ही लोकपालांची निर्मिती केली, ते सृष्टी सांभाळत आले, आंतरिक आणि बाह्य असं त्यांनी तिथं दिलं. हा तपशील मी आपणापुढे ठेवत नाही. गीता रहस्यामध्ये याचे संपूर्ण विवेचन आपल्याला मिळेल. मी सारखं गीता रहस्य का सांगतोय? गीता रहस्य आहेत का यातील ज्ञानाचा जो भाग आहे त्याचं विवरण करणारा दुसरा ग्रंथ नाही. ज्ञानाचा जो भाग आहे तो प्रतीतीचा जो भाग आहे, तिथं लोकमान्यापासून आपण थोडंसं वेगळं होऊ. थोडंसं नाही, बरंचसं वेगळं होऊ. पण हे कळण्यासाठी जे ज्ञान हवं आहे ते लोकमान्य देतात. हा तपशील आपण तिथे पहा. एताम विभूतियोगमचं ममयो वेती तत्वता. तत्वता त्यांना हे कळलं की मी या सूक्ष्म गोष्टीसुद्धा माझ्याच विभूती आहेत. विभूती याचा अर्थ विशेषत्वानं शक्ती जिथे जाणवते ते. विशेष, वि म्हणजे विशेष, भूती म्हणजे सृष्टीत आलेलं जे काही शक्तितत्व ह्या माझ्या विभूती आहेत. म्हणजे माझ्या शक्तीचं हे विशेष स्थान या जगातलं आहे. ते भावरूपानं असं आलं, स्थूल रूपानं मी नंतर तुला सांगतो. एताम विभूतियोगमचं ममयो वेती तत्वता. नुसती विभूतीच नाही तर योग शब्द नंतर आलाय की हे माझं शक्तिरूपानं प्रकटीकरण आणि ती प्रकटीकरणाची क्रिया म्हणजे योग. म्हणजे मी प्रकट झालेल्या गोष्टी कोणत्या,
ही प्रकट होण्याची माझी पद्धती कोणती हे दोन्हीही जो जाणतो तो हे सगळं पाहूनही मला पाहतो, हे त्याला दिसतं, तो पाहतो, ते दिसणं सहज दिसतं, इच्छा नसली तरी दिसतं, पण जाणीवपूर्वक जे दिसतं ते समजून घेणं याचं नाव पाहणं. तेव्हा जग दिसतं. दिसणाऱ्या जगात अक्षर पाहणं ही क्रिया ही ज्ञानाची क्रिया आहे. म्हणून त्याने असं म्हटले की यो वेत्ती तत्वता. पाहण्याची क्रिया ही जाणण्याची क्रिया आहे. तेव्हा तत्वता हे ज्याला कळलं स अविकंपेन योगेन युज्यते. तो माझ्याशी येऊन भिडला, तो जोडला गेला, माझ्यापासून तो तुटणार नाही. अविकंपेन म्हणजे तिथं पुन्हा तुटण्याची क्रिया नाही, ती अशी घट्ट आहे. तो माझ्याशी येऊन भिडतो. सायुज्यता ज्याला आपण म्हणतो ती ही क्रिया आहे. त्याचं वर्णन त्यांनी केले, ते थोडंसं मी सांगतो. अभेदात भक्ती, काल आपण तेही थोडंसं बोललो होतो. आता स्पष्ट त्याने हा शब्दप्रयोग इथे केलेला आहे. म्हणून अभेदे जो भक्तियोगू. आता तो येऊन मला भेटला, कायमचा एक झाला, भक्ती आली कशी, म्हणून तो शब्दप्रयोग अभेदात भक्ती. तेथे शंका नाही नये खंगू. तेव्हा मी म्हणतोय शंका घेऊ नकोस, हे मी तुला मागेही सांगितलं आहे 6व्या अध्यायामध्ये. मग अशी आठवण करून दिली. तोच अभेदी कैसा हे जाणावया मानसा. साध झाली तरी परी येसा बोली गेलं. आणि आता ते मी स्पष्ट करतो म्हणून सुरुवात केली. अर्जुन मग त्याला विचारतो, अरे तू हे सगळं बोलतोस, फार तात्विक बोलतोस. आपल्यातला अर्जुन ज्ञानेश्वर आपल्यापुढे उभे करतात, फार तात्विक बोलू नकोस, मला काही गोष्टी सांग, स्पष्ट अशा सांग. कळलं मला की तू अक्षर आहेस, परमधाम ते आहेस, पण त्या परमधामाला जाण्यासाठी आम्हाला मार्ग कोणता, या सृष्टीमध्ये आम्ही कुणाची उपासना करावी, कुठं कुठं तुला पाहावं, तू दिसत नाहीस. कारण तू दिसत नाहीस असं तुझं मूळ रूप तू पुन्हा पुन्हा सांगतोस. तेव्हा तू दिसत नाहीस, दिसतंय ते जग. ह्या जगात आम्ही कुणाची उपासना करायची, कुठं बरं तू प्रकर्षानं तेजो रूपानं तुझ्या सत्वगुण संपन्नतेनं प्रकट होशील, असं काहीतरी सांग, म्हणजे मग आम्ही त्याची पूजा करू. तो प्रश्न त्याने विचारलेला आहे. आपण तिकडे जाऊ म्हणजे मधलं काही आपण फार गाळतो असं होणार नाही. आधी वर्णन केलं म्हणजेच कृष्णाला हे दोघेही एकमेकांना संतुष्ट करतात आणि सोडत नाहीत एकमेकांना विचारल्याशिवाय. तेव्हा परमब्रह्म, तू कोण आहेस, तू परब्रह्म, परमब्रह्म परमधाम पवित्रम परमम भवान, असा तू आहेस. खूप केलं त्याला. पुरुषम शाश्वतम दिव्यम आदिदेवम अजम विभू, असा तू आहेस ते मला कळलं, छान कळलं. पण मला विचारायचं ते असं विचारायचं आहे, कथम विद्याहम योगीन स्वान सदा परिचिंतयत. तुझंच अखंड चिंतन मनामध्ये करावं, असं जर माझ्या मनामध्ये आलं तर मी कुणाचं रे चिंतन करू. ते निर्गुण निराकार आहे, त्याचं चिंतन कसं करू. डोळ्यापुढे ते येत नाही, मनापुढे ते येत नाही. मग केशु केशु येशु भावेशी चिंतयोशी भगवन्मया. भगवंता मला सांग, कोणत्या कोणत्या रूपामध्ये मी पाहावं आणि त्याची भक्ती करावी. स्वच्छ प्रश्न विचारला. तेव्हा मग ते सांगतात, काही तू काळजी करू नकोस, मी सांगतो. संवादामध्ये हे नवी गृहीत धरा. सांगणाऱ्याला सरळ कथन करता येतं, ऐकणाराही तसा तयार असतो. पण अशा पद्धतीनं त्याला उभं केलेलं असतं की एक एक प्रश्न तू विचारतो, त्याची उकल करत हा सांगत जातो आणि तो विषय पुरा करतो. म्हणून हा प्रश्न आल्याबरोबर 7वी विवेचन त्यांनी थांबवलं आणि सरळ यादी द्यायला सुरुवात केली. आणि पुसलिया जिया विभूती त्याही बोलाविया भूतपती. एक म्हणसी दरी पुढते काय सांगू, तरी हा भाव मना झणे जाय हो जनार्दना. पै प्राकृताही अमृतपाना ना न म्हणवे जीवी. पण एकदम तू सांगू नकोस. आपली मनोभूमिका तयार करण्यासाठी अर्जुन असं सांगतो, अरे तू जे बोलतोस ते अमृतच आहे, यात शंका नाही. आम्हाला अमृत कोणतं माहीत आहे. आपल्याला माहीत असलेलं जे अमृत आहे त्याचं वर्णन आधी त्याने केलेलं आहे. आणि मग कृष्ण जो बोलतो
ते अमृत कसं आहे हे सांगितले. ते का सांगितले ते झाल्यानंतर मी सांगतो. त्यांनी म्हटलं, हे अमृत जे आहे आमच्या नेहमीचं, ते समुद्रातून बाहेर आलेलं आहे. त्याच्याबरोबर कालकूट विषही जन्माला आलेलं आहे. तेव्हा हे अमृत जुळं भावंड आहे त्या विषाचं. भीती वाटते आम्हाला. त्या विषाचा एक थेंब जरी अमृतात गेला तर आमचं का होईल? नको आम्हाला हे अमृत. तुझं बोलण्याचं जे आहे ते निकं, खरं, शुद्ध आणि संजीवक अमृत आहे. हे कालकुटाचं भावंड आम्हाला नको. ज्या अमृताची आपण अपरंपार स्तुती करतो त्या अमृतात दोष काढलेले आहेत. इथं ज्ञानेश्वर महाराजांनी या अमृताहून श्रेष्ठ अमृत आहे म्हणून ज्ञानेश्वर अमृतानुभव कशाला म्हणतात तिकडं आपल्याला जाता येतं. जे काळकुटाचे सहोदर, जे मृत्यू भेणे प्याले अमर, देवाने असे वाटले की अरे आपण आज नाही उद्या केव्हा तरी नष्ट होणार, मरणार, पिऊन घेऊया अमृताला. म्हणून दैत्याने पळवलेलं ते अमृत आणण्यासाठी त्यांनी धडपड केली. नाहीतर कशाला आणलं असतं त्यांनी अमृत? तेव्हा त्यांनाही मृत्यूचं भय होतं म्हणून ते आणलं. आणि असं आणूनही ते देव अमर झाले नाहीत. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र होऊन जातात. ब्रह्मदेवाचा एक दिवस मी तुम्हाला सांगितला तो कल्प 4 अब्ज 32 कोटी वर्ष. त्याच्यामध्ये 14 इंद्र होऊन जातात. तेव्हा अमृत पिऊनही जे मरतात तसलं अमृत आम्हाला काय करायचं आहे? तेव्हा ऐसा कवण एक क्षीराब्दीचा रसू. हे अमृत म्हणजे काय? क्षीराब्दीतून काढलेला एक रस आहे, मामुली. हे मामुली आम्हाला नको. ज्या वायाची अमृतपणाचा आभासू त्याला फुकट आम्ही अमृत म्हणतो. खरं ते अमृत नाही, ते मृतच आहे. तयाचाही मिठांसू जे पुरे म्हणून दी तया पाबळे याही येतुलेवरी. त्याला पाबळ म्हटलंय, ते शुल्लक आहे, शूद्र आहे, ते नको. मला परमामृत पाहिजे. त्या परमामृताचं वर्णन केले तेही मी तुमच्यापुढे सहेतूक ठेवतो आहे. जे मंदरा चळू न ढाळीता, समुद्रामध्ये मंदराजवळ ठेवला आहे, तो असा घुसळला आहे आणि मग निघालेलं आहे अमृत. असं निर्माण झालेलं जे आहे, जे म्हणून निर्माण झालं असतं ते मर्त्य असतं. आणि जे म्हणून सिद्ध स्वयंभू आहे त्याला मरण नसतं. कारण त्याला कुणी जन्माला घातलेलं नसतं, त्याला कुणी जन्माला घातलेलं नसतं. हे कार्य नसतं म्हणजे त्याला कारण नसतं. त्याला कारण आहे, त्यातून जे जन्माला आलेलं असतं ते पुन्हा कारणामध्ये जात असतं. हे तसं नाही. हे अमृत स्वयंसिद्ध आहे, अमृत आहे. जे मंदरा चळू न ढाळीता, क्षीरसागरू न लहुळीता, अनादी स्वभावता आईती आहे. असे शब्दप्रयोग. जे द्रवना नव्हे बद्ध, जेथ नेणी जती रसगंध, जे भलतयाही सिद्ध, आठवलेच भावे. ज्याला गुण नाही, ज्याला गुण आहे ते गुण हे नष्ट होणारे आहेत. आज अतिशय सुंदर दिसणारी व्यक्ती उद्या कशी असेल सांगता येत नाही. आणि दिसेल की नाही हे तर नाहीच सांगता येत. तेव्हा गुण जिथे आहे तिथं लोप आहे. तेव्हा याला गुण नाही, हे निर्गुण आहे, हे निराकार आहे. हे कुणी निर्माण केलेलं नाही, हे स्वयंसिद्ध आहे, हे शाश्वत आहे, अक्षर आहे. म्हणून जे द्रवना नव्हे बद्ध, जेथ नेणी जती रसगंध, जे भलत याही सिद्ध, आठवलेची फावे. कुणालाही स्मरण करता क्षणी ते मिळतं. स्मरण कसं करायचं? ते पुष्प पत्र वाहताना ज्या वृत्तीनं भावनेनं आपण करतो तसं स्मरण केलं की ते अमृत आलंच, त्याच्या हृदयातच पाझरतं. बाहेरून ते येतच नाही, स्वयंसिद्ध आहे. जयाची गोठीचा एकत खेवो, आघवा संसारू होय वावो, बळिया नित्यता लागे येवो, आपण पेया. वर्णन खूप आहे. त्याची ही बैठक आहे की हे स्वयंसिद्ध नित्य अशा तऱ्हेचं जे अमृत आहे ते मला या जगामध्ये कुठं बरं कुणाचं स्मरण केलं असताना, कुणाची ध्यानधारणा केली असताना, पूजा अर्चन केली असताना मिळेल असा तो प्रश्न आहे. तेव्हा प्रश्न दिसायला साधा आहे पण त्याच्यामागे एवढं प्रचंड मागणं आहे. मग भगवान सांगतात की ठीक आहे मी तुला सांगतो, हंत ते कथयिष्यामी. असं आहे हो, हंत म्हणजे अच्छा. बरं
मी तुला सांगतो, हंतते कथयिष्यामी दिव्या ही आत्मविभूत. या आत्मशब्द वापरला आहे. ह्या आत्म्याच्या या प्रकट रूपाच्या जिथं माझं तेज आहे, जिथं माझी सात्विकता आहे, जिथं माझं मांगल्य आहे, जिथं परमपावक शक्ती आहे, उद्धार करण्याची ताकद आहे, असं जे जे या सृष्टीत आहे ते मी तुला सांगतो, कारण ते माझंच आहे. आत्मविभूतया प्राधान्यता त्यातल्या त्यात महत्त्वाच्या आहेत, तेवढ्याच मी सांगतो. का? या महत्त्वाच्या सांगायच्या आहेत. सगळं सांगणं शक्य नाही, कारण जे दिसेल ते त्याचं आहे. एवढा लहानसा कण म्हणजे सुद्धा तो आहे, आणि तो लहानसा कण म्हणजे संपूर्ण आहे. ते आता आपण पाहिलेलं आहे. तेव्हा या प्रत्येक कणाचं कुठं मी वर्णन करू? प्राधान्यता त्यातलं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं मी तुला सांगतो. प्राधान्यता कुरु श्रेष्ठ नास्त्यंतो विस्तरस. मी माझ्या विस्ताराला अंत नाही. विभूती याचा अर्थ विस्तार असाही आहे. तेव्हा मी हा जो आहे त्याचा हा जो विश्वात्मक विस्तार आहे, त्यातलं महत्त्वाचं काय आहे ते तुझ्यापुढे ठेवतो. हे ठेवताना त्याने अर्जुनाला हंत असं म्हटले, बा अर्जुना असं म्हटले. ज्ञानेश्वरांनी त्याच्यावरती भाष्य केले. आपण गीता पाहतो आहोत, आपण ज्ञानेश्वरी पाहतो आहोत, आपण कृष्ण पाहतो आहोत, आपण ज्ञानेश्वर पाहतो आहोत, आपण अर्जुन पाहत आहोत. तेव्हा आपण आपल्यालाही पाहत आहोत. ही सगळी प्रक्रिया ज्ञानेश्वरीचा अभ्यास करत असताना, आस्वाद घेत असताना चालते. म्हणून हंत म्हणजे असं का? त्यांनी म्हटले, वास्तविक पाहताना कृष्ण हे कोण आहे? मी पितामहाचा पिता, ब्रह्मदेवाचा हा पिता आहे. याच्या नाभिकमलातून ब्रह्मदेवाचा जन्म झालेला आहे. सृष्टी निर्माण करणाऱ्या ब्रह्मदेवाचा मी पिता आहे. तो तुला बा म्हणतो, बाबा म्हणतो. म्हणजे अर्जुनाला, अरे बाबा अर्जुना, आपण लहान मुलाला अरे असं करू नको रे बाबा, आपल्या मुलाला आपण म्हणतो तेव्हा त्याला प्रेमानं म्हटलेलं आहे. वास्तविक पाहिलं असता आपण पितामहाचेही पिता हे आठविताही नाठवे चित्ता. हे कृष्ण क्षणभर विसरला की आपण एवढे मोठे आणि याला असं काय आपण हाक मारतोय. विसरला तो. का विसरला? प्रेम. काल मी प्रेम म्हणजे काय ती चीज सांगितली. ही आठवताही नाठवे चित्ता की म्हणत असे बा पांडुसुता भले केले. कसे ज्ञानेश्वर आतमध्ये उतरतात गीतेमध्ये आणि आपल्याला खेळवतात, प्रेमाने खेळवतात, जवळ घेतात, कौतुकाने ते ज्ञान सांगतात आणि सांगतात की अरे हे तुझ्यासाठी आहे आणि हे तुला येणार. मी लहानसा घास करून बाळाला भरवतात तसं भरवतो असं म्हटलं की आपल्याला अपमान वाटतो. तेव्हा अपमान तर करायचं नाही, त्या भूमिकेत तर तुम्हाला ठेवायचं. आणि त्यानं जे दिलेलं आहे पितामहाच्या पित्यानी, ते ज्ञानेश्वर माऊली होऊन आपल्याला देतात. अर्जुना ते बा म्हणे येथ काही, आम्हा विस्मो कराव्या कारण नाही. ज्ञानेश्वर म्हणतात की भगवान श्रीकृष्णाने त्याला अरे बाबा असं म्हटलंय, त्याचं आम्हाला आश्चर्य वाटत नाही. ते असंच असतं प्रेमामध्ये, असं म्हणून ते मोकळे झालेले. देवालाही सोडलं आणि अर्जुनालाही त्यातून सोडून दिलं. मग म्हणे ऐकी, केव्हापासून ते सांगायला तयार झाले आणि किती वेळ लावला. उत्कंठा तुमची जागी झाली पाहिजे. भांड्यातून पाणी गळत तर नाही ना हे पाहताय. हे भांडं सचित्र नाही, ठीक आहे, ओता. आणि मग ते ओततात. कशी परीक्षा वाचकांची चाललेली असते ज्ञानेश्वराकडून, हे आपणच पडताळा घ्यायचा. मग ते सांगतात तयाचे अपारपण, या माझ्या विभूतीचं अपारपण सांगतो. तिथं सुभद्रापती म्हटले अर्जुनाला. हे एक जाता सांगून ठेवतो. अर्जुनाला सुभद्रापती हे कितीदा म्हटलेलं आहे ते मुद्दाम एकदा काढून पहा. एवढं कौतुक आहे. तो बहिणीचा तो नवरा आहे, तो मेवणा आहे, तो सखा आहे, तो जवळचा आहे, दोस्त आहे आणि त्याला सुभद्रापती म्हटले. किती लोकांनी याला सुभद्रापती म्हटले मला आठवत नाही. ज्ञानेश्वरांच्या खेरीज कुणीही अर्जुनाला सुभद्रापती म्हणून संबोधले नसेल, मला असं वाटत नाही. माझ्या तरी वाचनात नाही. तेव्हा तो म्हणतो की सुभद्रापती, ज्या माझी आची परी माझी मती आकळती ना. अरे माझंच मन, माझी बुद्धी घेऊन तू ये, तुला
सांगण्याचं कारण पडणार नाही. तुझ्याच मनात माझ्या विभूती जाग्या होतील अजूनही सांगत नाही आहेत. एरवी तरी मी कैसा केवढा म्हणून आपण पयाही नव्हेची कुडा, या लागी प्रधाना जिया रूढा तिया ऐके जिया जाणितलियासाठी आघव्या जाणवतील किरीटी, जैसे बीज आलिया मुठी तरुच्या आला होय. अजून तपशील नाही मी तुला देत, मी तुला झाड देणार आहे. आश्वासन चालली. ही आजची आश्वासन नाही, ही परमेश्वरानं दिलेली आश्वासन आहे. तुला मी झाड देणार आहे, पण आधी मी बीज देऊन ठेवतो, कारण त्या बीजामध्ये हे सबंध झाड आहे. हे सबंध झाड दिलं तर तू धरणार कसा? तेव्हा मी तुला बीज देतो. प्रधान प्रधान आजी जी तत्व आहेत, ज्यातून हे सबंध विश्व उमललेलं आहे, त्याची मूलतत्व जिथं आहे तेवढ्या विभूती सांगतो. तू मग पुढं स्वतःच्या किमतीनं जा. एरवी साचती गा धनुर्धरा, नाही शेवटू माझिया विस्तारा, पै गगना ऐशिया अपारा, मज माझी लपणे. कारण मी कसा आहे, गगनाला मी लपवतो माझ्यामध्ये, असा मी आहे. काय सांगू तुला मी केवढा आहे आणि कोणत्या शब्दात सांगू? ऐके असं म्हटले. ऐक ऐके म्हणून पुन्हा दोन विशेषणं घातलीत अर्जुनाला. ऐके कुटील लाल मस्तका, कुळा केश आहे मुळामध्ये, की कुरळे केस ज्याचे आहेत त्याच्या मस्तकावर आहेत असा तो. हे सारं कौतुक चाललेलं आहे. सुंदर दिसतोय तो अर्जुन कृष्णाला. तेव्हा कुटील लाल मस्तका धनुर्वेद त्र्यंबका, तिकडं शौर्याचं वर्णन आहे, इकडं वात्सल्याचं दर्शन आहे. आणि अशा तुला मी माझ्या विभूती सांगणार आहे. मी गेलो तरी हे जग तुला दिसणार आहे, आणि हे जग दिसता दिसता गेलेला मी तुला सापडणार आहे. आता पुन्हा एक दृष्टांत दिला की हे सगळं जे दिसणार आहे तुला, हे कसं आहे? आकाशातल्या मेघासारखा आहे. आकाशातला मेघ दिसतो मेघ म्हणून, पण तो असा अलग अलग वेगळा नसतो. तर आकाशी, इकडे आकाश, वर आकाश, तिकडं आकाश, खाली आकाश, म्हणजे आधार आकाशाचा, तोल दोन्ही बाजूनी आकाशाचा, वरती छाया आकाशाची. आकाश सर्व बाजूनी त्याला सांभाळत आहे, सर्व बाजूनी त्याला ते घेत आहे. असा हा सगळा प्रकार आहे हा विभूती योगाचा. तुला एक एक विभूती मी दाखवीन, पण त्यात मीच आहे सर्व बाजूनी, आत बाहेर सर्वत्र. काल दृष्टांत होता पाण्यात बुडालेल्या कुंभाचा, जो पाण्यानं भरलेला आहे. हा दृष्टांत आकाशातल्या मेघाचा आहे. हे मी आपणापुढे ठेवलं की ही सगळी उपमानं, सृष्टी ही पंचमहाभूतात्मक असते. पंचमहाभूत सर्वांना नेहमी विपुल प्रमाणात उपलब्ध असतात. तेव्हा उपलब्ध जी आहे उपमान, त्यातूनच अनुलब्ध जे ज्ञान आहे ते प्रकट करणं ही संतवाणी आहे. आदित्यानाम अहम विष्णू. आता या प्रत्येकाचे तपशिलात्मक आणि सूक्ष्म अर्थ सांगायला सवड नाही. मी काही काही ठिकाणी जिथं ज्ञानेश्वर महाराज प्रेमाने अर्थ विशद करतात तेवढीच स्थळं घेतो आणि नंतर मग त्यासंबंधी बोलेन. आदित्यानाम अहम विष्णू, ज्योतिषाम रविरंशुमान. सर्व तेजस्वी जो ग्रहगोल आहे त्यामध्ये अनंत किरण ज्याच्यामधून बाहेर पडतात असा तो ज्योतिर्युक्त सूर्य मी आहे. ज्योतिषाम, जे जे पदार्थ आहेत त्यामध्ये श्रेष्ठ कोण? आता विभूती याचा अर्थ काय तेवढी कल्पना देतो. सृष्टीमध्ये विविध जीववर्ग आहेत. वनस्पती हा एक जीववर्ग आहे. तेजस्वी वस्तू हा एक दुसरा वर्ग आहे. चतुष्पाद प्राणी हा एक जीववर्ग आहे. पक्षधारी पंख असलेले असे पक्षी हा एक जीववर्ग आहे. मानव हा एक वर्ग आहे. असे जीववर्ग आहेत. या जीववर्गामध्ये परमेश्वराचा अंश आहे. या परमेश्वराचाच अंश त्याला आपण जीवात्मा म्हणतो. तेव्हा जीवात्मा असलेले असे हे देहधारी आहे. मग देह वृक्षाचा असेल, देह मनुष्याचा असेल, देह प्राण्याचा असेल, तेव्हा देह म्हणजे आकार धारण करणारं रूप आणि नाम असलेलं असे परमेश्वराचे अंश धारण करणारे जे आहेत असे विविध जीववर्ग आहेत. त्या जीववर्गात श्रेष्ठ कोण त्याला विभूती असं म्हटलेलं आहे. या सर्व प्राण्यात श्रेष्ठ कोण? सर्व देवात श्रेष्ठ कोण? सर्व मानवात श्रेष्ठ कोण?
सर्व राजामध्ये श्रेष्ठ कोण? तेव्हा ही श्रेष्ठता फक्त इथं सांगितली, कारण हे सांगायचं प्राधान्यानं. महत्त्व काय की तेवढं महत्त्वाचं मी सांगतो असं म्हणून सांगायला सुरुवात केली. ज्योतिषाम रवी मरीचिही मरुताम. वाऱ्यामध्ये मी मरीच आहे, नक्षत्रामध्ये शशी म्हणजे चंद्र आहे. आता केवळ आभाळ नक्षत्रांनी भरलेलं आणि आपल्याला सांगता येतं की आम्हाला सप्तर्षीच आवडतात, चंद्र नाही आवडत. कोणी म्हणेल आम्हाला ध्रुव आवडतो, काहीही तुम्ही म्हणा, त्यांच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण? चंद्र. तेव्हा चंद्र ही माझी विभूती आहे. तुला जर चिंतन करायचं असेल, या सृष्टीतल्या एखाद्या वस्तूमधून माझं चिंतन करायचं असेल तर चंद्राकडे पहा, कर चिंतन. सूर्याकडे पहा, चिंतन कर. तेव्हा चिंतन याचा अर्थ धारणा आणि ध्यान हे सगळं एकात एक मिसळलेलं आहे. गीतेमध्ये कुठेही काहीही तुटक नाही, कारण परमेश्वरच मुळात तुटक नाही, तो अखंड भरलेला आहे. एक जिन्सी तो अच्छेद्य आहे, हे आपण पाहिले. अदाह्य आहे, ते आपण पाहिले. तेव्हा हे सगळे एकमेकात मिसळलेलं आहे. तेव्हा जिथं तू धारणा आणि ध्यान करायचं आहे आणि समाधीकडे जायचं आहे, ते करायचं असेल तर ह्या चंद्राकडे पहा, सूर्याकडे पहा. अमुक अमुक वस्तुजातामध्ये त्या जीववर्गातला हा श्रेष्ठ, हा वेदाना सामवेदोस्मी, या प्रत्येकामधून आपल्याला भाष्य मिळतात. त्याच्यामध्ये वाद आहेत. सामवेदच का म्हणतात? वेदामध्ये सर्वश्रेष्ठ ऋग्वेद आहे असं आपण म्हणतो, पण इथं सामवेदच का म्हटलेलं आहे? कारण प्रत्येकाची भाष्य आहे, ती सगळी मी आपणाकडे ठेवत नाही. त्यातला मतितार्थ असा आहे आणि थोडासा याचा संबंध भक्तिमार्गाशी जोडलेला आहे. ते असं की भक्तिमार्ग याच्यामध्ये गायंती, कीर्तयंती, भजंती, स्मरंती हे शब्द येतात. आम्ही भजन करतो, गाणं करतो, देवाचं नामस्मरण करतो. ह्या गायनाशी संबंध आहे. म्हणून भक्तीच्या मार्गानं ज्या वेळेस विभूती कोणकोणत्या आहेत हे सांगण्याचं प्रयोजन निर्माण होतं, तेव्हा ऋग्वेदापेक्षा सामवेद हा जवळचा आहे. कारण सामवेद गायनाचा आहे मुख्यतः. वेदातून तो निघालेला असूनही वेदापेक्षा तो इथं मोठा विभूतींच्या अंगानं मांडला गेलेला आहे. एवढं एक त्यातल्या त्यात मनाला येऊन भिडणारं असं स्पष्टीकरण आहे. खूप वाद आहे, मी सगळे वाद व्यर्थ केलेले आहेत. तेव्हा वेदानाम सामवेदोस्मी देवानाम अस्मि वासवा. देवामध्ये मी इंद्र आहे. मी ह्याची अगदी आधुनिक अशा तऱ्हेने नवी अर्थक प्रक्रिया शेवटी मांडली तुमच्यापुढे. इंद्रियाणाम मनस्सास्मी. सर्व इंद्रियामध्ये मी मन आहे. इंद्रिय आपण 10 मानतो, ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय. ज्ञानेंद्रिय ही बाह्य प्रवास करणारी आहे, विषयाला भिडणारी आहे. त्यामुळं येणाऱ्या संवेदना कर्मेंद्रियाच्या मार्फत आपण प्रकट करतो, क्रियाशील होतो. त्याला पहिल्यांदा त्याचा संग्रह मनामध्ये होते, बुद्धी निर्माण होते, चित्त धारण करते आणि अहंकार सांगतो की अमुक एक त्याला करायचं आहे. मग कर्मेंद्रिय काम करतात. ही प्रक्रिया आपल्याला माहीत आहे. तेव्हा मन हे या दोन्हीच्या मध्ये आहे आणि इंद्रिय आणि अहंकार यांच्यामध्ये मन हे आहे, ते इकडून घेतं तिकडून घेतं. तेव्हा दोन्हीही घेण्याची क्रिया आणि परत देण्याची क्रिया करणारे जे मन आहे, आतलं इंद्रिय, त्याला प्राधान्य दिले, मनाला प्राधान्य दिले ते इथं. तेव्हा इंद्रियाणाम मनश्चास्मी भूतानाम स्मृती चेतना. प्रत्यक्ष प्राणीमात्रामध्ये चेतना म्हणजे हालचाल करण्याची जी शक्ती आहे, प्राणशक्ती जी आहे, ती महत्त्वाची आहे. ती नसेल तर खूप सुंदर देह आहे आणि प्राण नाही, त्याची व्यवस्था वेगळी करावी लागते. त्याला आपल्याला ठेवता सुद्धा येत नाही त्या देहाला. तेव्हा चेतना जी आहे, ती चेतना काय आहे ते समजून घ्या. खरं तर हे शेवटी सांगायला पाहिजे होतं. एक तुम्हाला सांगतो की हे उत्स्फूर्त सांगितलेलं आहे. त्यामुळं ह्याला तशी वर्गीकरण करून एक उपपत्ती त्याच्यामधून उभी करायचं आहे, असं हे शास्त्रशुद्ध लेखन नाही. गीता ही सुपपत्तिक लेखन करणारी तत्त्वज्ञानाची पोथी नाही. हे उत्स्फूर्तपणे
संवादात जे आलंय तसं ते सांगत गेलेलं आहे. त्यामुळे त्यांनी इथंच ते आणलेलं आहे. पण चेतना ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. ती शेवटी आपल्याला भक्ती म्हणून तिची पूजा करायची आहे. रुद्राणाम शंकर हा. आता रुद्र हा भयानक रसाचा कर्ता आहे, संहारक देवता आहे. पण त्याला शंकर म्हटलेलं आहे. शम म्हणजे कल्याण, शं करोती इति शंकरा. जो भस्मसात करतो. कशासाठी? पाप भस्मसात करतो. मर्त्य जे आहे ते भस्मसात करतो आणि जे पुण्य आहे ते टिकवतो. जे शाश्वत आहे ते टिकवतो. कारण शंकराच्या संहारामध्ये नव्या निर्मितीची बीजे असतात. संहार याचा मूळ अर्थ मी अनेक ठिकाणी सांगितलेला आहे. पुन्हा एकदा मी या संदर्भात सांगतो की सन अधिक रू म्हणजे हिरावून घेणे, सम म्हणजे सर्व बाजूनी गोळा करून घेणं. त्याला नेहमीचा दृष्टांत आहे तो सूर्यास्ताला जाणारं सूर्यबिंब. हे सूर्यबिंब जसं जसं खाली जातं तसं काय होतं, संबंध दिवसभर सर्वत्र पसरलेली त्याची जी किरणं आहेत ती गोळा करतो. त्याला आतमध्ये घेतो, संवृत स्वतःमध्ये घेतो आणि मग ते बिंब खाली जातं. शंकर ते करतो. संहार करणं याचा अर्थ मारून टाकणं, चेंदामेंदा करणं नव्हे. संहर याचा अर्थ जे मी विस्तारलो होतो तो सारा विस्तार मी आत्मसात केला आणि मी त्यासह गेलो. उद्या पुन्हा सकाळी ते मला पुन्हा द्यायचं आहे. तेव्हा या संहारामध्ये सर्जनाची प्रक्रिया आहे, सृष्टीची निर्मितीची प्रक्रिया आहे. आणि सृष्टी ह्याचा अर्थ काय? सृष्टी ह्याचा अर्थ नवनिर्माण करणं असा नाही. सृष्टी म्हणजे बाहेर टाकणे. सृज टू थ्रो आऊट, मी बाहेर टाकतो. जे माझ्याजवळ आहे ते मी बाहेर जातो. जे बाहेर दिलं ते संध्याकाळी मी आत घेतो. अशी ही सृष्टीची आणि संहाराची क्रिया चालू आहे. आणि दिवसभर जे मी बाहेर दिलं ते सांभाळलं, जे सांभाळलं ते घेतलं. पुन्हा मला उद्या द्यायचं आहे. परमेश्वराच्या निर्मितीमध्ये आणि परमेश्वराच्या विलयामध्ये ही शंकर कल्याण करण्याची भावना आहे. म्हणून रुद्राणाम शंकरोस्मी अशी इंटरप्रिटेशन्स देत फारसं बसता येणार नाही. तेव्हा रुद्राणाम शंकरश्चास्मी वित्तेसो यक्षरक्षसाम, मी कुबेर आहे धनसंपत्तीचा. वसूनाम पावकश्चास्मी मेरू शिखरिणामहम, पर्वतामध्ये मी मेरू पर्वत आहे. पुरोधसांत मुक्षम वा विद्धी पाथ बृहस्पती, मी बृहस्पती आहे. सर्व विद्वानांच्या मध्ये मी बृहस्पती आहे. म्हणजे आदर्श पुरुषश्रेष्ठ कोण, व्यक्तिश्रेष्ठ कोण? जीवसृष्टीमधले आदर्श जे आहेत ते आपण ठेवलेलं आहे. सेनानीनाम अहम स्कंदहा, मी कार्तिकेय जो आहे तो सेनापती आहे. तो सेनापती का? आपल्याला माहीत आहे त्याला कोणत्या वेळेला जन्माला घातलं, कसं घातलं, तारकासुराचा वध कसा झाला वगैरे वगैरे. ही सगळी कथा ज्याने सर्व देव हताश झाले की ह्या तारकासुराला मारायचं कसं. आणि शंकर तपश्चर्यात कर बसलेले होते. शेवटी त्यांना उठवले तपश्चर्यामधून आणि ह्याला जन्माला घातले कार्तिकेयला. आणि मग त्यांनी सर्व देवांना सोडवलेलं आहे वगैरे. ही सगळी कथा. म्हणून तो सेनापती असा सेनापती की जेव्हा देव संकटात सापडतात तेव्हा त्यांना मुक्त करणारा तो आदर्श सेनापती. सेनापती कुणाला करायचं? महाभारताच्या सुरुवातीला मोठी सुंदर चर्चा आहे. पांडवांनी कुणाला सेनापती करायचं आणि कौरवांनी कुणाला करायचं, ही चर्चा वाचा म्हणजे आपल्या सगळं ध्यानात येईल. सेनापती नेमायचे म्हणजे कोणते गुण तपासले जातात ते सगळे तुम्हाला कार्तिकेयात सापडतील. सेनानीनाम अहम स्कंदहा सरसामस्मि सागरा, पाण्यामध्ये मी सागर आहे. महर्षीना भृगुरहम, भृगूची कथा डोळ्यापुढे आणा. म्हणजे का भृगूला निवडले हे आपल्या लक्षात येईल. लाथ मारणार आहे तो विष्णूच्या वक्षस्थलावरती आणि प्रेमानं वक्षस्थलावरचं ते लांछन कृष्णाने शेवटपर्यंत सांभाळलेलं आहे. ही ज्याच्याजवळ तपाची शक्ती आहे तो भृगू. महर्षीणाम भृगुरहम गिर्यामस्मेकशरम, एक अक्षर ओंकार. सर्व वाणीमध्ये मी कोण आहे तर ओंकार मी आहे. याच्यावरती फार वाद आहे. अक्षर शब्द वापरला आहे. ओंकार याला अक्षर म्हणायचं का वगैरे वादात नको. तर
मी ओंकार आहे. याचा अर्थ ओंकारामध्ये सगळं आहे हे आपण ज्या पातंजल योगाच्या शेवटच्या अवस्थेत पाहिले, ब्रह्मचक्राच्या तिथं आल्यानंतर ती शक्ती सर्व पवनालाही गिळंकृत करते आणि पवन गिळंकृत झाल्यानंतर शब्द उमटत नाही. व्हॅक्यूममध्ये शब्द उमटत नाही हे आपल्याला माहिती आहे. तेव्हा पवन गिळल्यानंतर ओंकार सुद्धा संपला. ओंकार संपला याचा अर्थ काय? ओंकार हा पहिला आविष्कार आहे. अव्यक्त शक्तीचा पहिला आविष्कार ओंकार, तो संपतो. मग ब्रह्मरंध्राच्या तिथून देह मुक्त होतो, प्राण मुक्त होतो, ही कल्पना आहे. म्हणून त्याने असं म्हटले की त्यातला मी ओंकार आहे. यज्ञानाम जपयज्ञ हे महत्त्वाचं. कितीतरी प्रकारचे यज्ञ आहेत. सर्व यज्ञामध्ये आदर्श कोणता? तर जपयज्ञ. भक्तीचं चाललेलं आहे. भक्तीमध्ये नामभक्ती ही महत्त्वाची आहे. जप करणं हे महत्त्वाचं आहे. आणि ज्ञानेश्वरांनी त्याच्यावरती विस्तार दिला आहे. बाकीच्या ठिकाणी फक्त त्याचे अर्थ दिले. जपयज्ञावरती लिहिताना त्याने असं दिले, अशेषाही वाचा माझी. आधी ओंकाराचं महत्त्व म्हटलेलं आहे. ओंकारातून, त्या अक्षरातून नाम येतं. नामातून जपसाधना सुरू होते. जपयज्ञाला प्रारंभ होतो म्हणून ओंकार धरला आणि जपयज्ञाकडे ते गेलेले असतात. अशेषाही वाचा माझी नटनाथ सत्याचा. ओंकारामध्ये जे सत्य, जे मूळ आहे, ज्याला गुण नाही, वाणीचाही स्पर्श नाही, शब्दाचा स्पर्श नाही, ते वाचू लागतं. नटनाथ हा शब्द वापरलेला आहे, ते वाचू लागतं ओंकाराच्या रूपानं. ते अक्षरे कमी वैकुंठीचा वेल्हाळू म्हणे, समजताही यज्ञांच्या पैकी जपयज्ञू तो मी ये लोकी. त्या ओंकारातून जपयज्ञाचा आणि जो कर्मत्यागे प्रणवादिकी निपदविजे. नाम जपयज्ञू तो परम बाधून शके स्नानादि कर्म. नामे पावन धर्माधर्म नाम परब्रह्म वेदाते. चाललंय सगळं वर्णन त्या जपयज्ञाचं. वेदाच्या बरोबरीनं ते नाम आहे. अनेक यज्ञांच्या बरोबरीत हा नाम यज्ञ आहे. तो तुम्ही करा. सुलभ सोपा मार्ग जो भक्तीचा आहे तो त्यांनी इथं सांगितला. नंतर आयुधानाम अहम वच. आयुधामध्ये मी वज्र आहे. मी शेवटी स्वतंत्र भाष्य करेन असं म्हटलं होतं, पण मी इथेच भाष्य करतो. या संबंधीचं मी सद्गुरूशी 1.5-2 तास चर्चा करत होतो. 2-3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. हे काय आहे? हे विभूती योगाचे अर्थ काय आहेत नेमके? तर ते असं म्हणाले की हा संशोधनाचा विषय तुम्ही करा. तेव्हा मी म्हटलं की संशोधनाचा विचार करायचा म्हणजे काय करायचं? ते म्हणाले, हे जे म्हटलेलं आहे त्याचा जीवनात कुठे संदर्भ येतो का ते पहा. आणखी जे कळलं होतं तेही कळलं नाहीच झालं. याचा जीवनाशी काय संबंध आहे? ज्यांनी ज्यांनी विभूती योगावरती आत्तापर्यंत लिहिलेलं आहे त्यांनी तुटकपणे लिहिले. 9व्या अध्यायाशी त्याचा संबंध जोडून घेतला नाही की 11व्याशी जोडला नाही. उलट अशी टीका केली की हे कशासाठी विभूतियोग आलेलं आहे आणि सद्गुरू सांगतात की जीवनाशी संबंध आहे का ते पहा. मग त्याने उदाहरण घेतलं. मी ती उदाहरण आता सांगतो. हे वज्र आहे. आयुधामध्ये वज्र आहे. वज्र हे असं आहे ते कुणीही मोडू तोडू शकत नाही. ते अमोघ आहे. म्हणजे त्याला जे करायचं आहे ते केल्याशिवाय राहत नाही. हे वज्र, ह्याची तुम्ही ध्यानधारणा करणार. तिथं परमेश्वर तुम्ही पाहणार त्या शक्तीमध्ये. म्हणजे तुम्ही काय पाहिलं पाहिजे? या वज्राचा वापर मंगल कामासाठीच मी करीन. संहारासाठी, चांगल्या लोकांच्या संहारासाठी मी ते करणार नाही. तेव्हा या सगळ्या मंगलशक्ती आहेत त्या मंगलासाठीच वापरायच्या. पटकन त्याने उदाहरण घेतलं की तुम्ही आता ॲटम बॉम्बचा कसा उपयोग करता, अणुशक्तीचा कसा उपयोग करता. ही अणुशक्ती जी आहे ती जर चांगल्या कार्यासाठी वापरलं तर ठीक आहे, ती वाईट कार्यासाठी तुम्ही वापरता. हे काय चाललेलं आहे? तेव्हा विभूती योग जो आहे तो वज्र चांगल्या कार्यासाठी तुम्ही वापरा, एरवी नको. इंद्रासंबंधी बोलताना मी आत्ता लगेच सांगतो, इंद्र हा का त्याने मानला? तर इंद्र हा नुसता देव आहे असं नाही, तर तो पाऊस देतो. त्याला जर तुम्ही संतुष्ट केलं तर तो हवा तेवढा पाऊस तुम्हाला देऊ शकतो. आणि यज्ञसंस्थेतून पर्जन्याची निर्मिती होती. हे जर तत्वतः आपण वेद पाळले तर ते शक्य आहे.
हे आजही पाश्चात्यांनी मान्य केलेलं आहे. तेव्हा इंद्र आणि ती विभूतिमत्वम यांचं जे असे संबंध येतात. मी काही आणलेली आहेत उदाहरणं, त्यांनी माझ्यापुढं मांडलेली आहेत, ती मी देतो. याची इंटरप्रिटेशन्स कशी होतात. सर्पाणाम वासुकी असं म्हटलेलं आहे. वासुकी किंवा सर्प ही काय गोष्ट आहे. मातीतून तो सरपडत जातो. अंगाला एक कणही माती लागत नाही. अत्यंत स्वच्छ आणि नितळ कांती त्याची राहती. तेव्हा सृष्टीतल्या पापातून दोषातून जात असताना सर्पासारखे स्वच्छ नितळ होत जा, हा त्याचा अर्थ होतो. मी चकित झालो. हे एक एक ते सांगत असताना कुठल्याही पुस्तकात हे येत नाही. मी जे नेहमी म्हणत असतो की सद्गुरूकडे बसल्यानंतर ज्ञानेश्वरीतून प्रकाश दिसायला लागतो. आत्मप्रकाश, त्याचा हा अर्थ आहे. मासानाम मार्गशीर्षोहम. चैत्रानं आपल्या वर्षाचा आरंभ होतो. पूर्वी मार्गशीर्षानं होत असे. वाद आहेत. ते म्हणाले ते वाद जाऊ द्या. मार्गशीर्षाच्या थंडीनं सुद्धा पालवी फुटते. हे पाहिलंय तुम्ही. जसं उष्णतेनं वसंत ऋतूत पालवी फुटते, तशी मार्गशीर्षातही पालवी फुटते. नवचैतन्य देण्याची शक्ती त्यात आहे. आणि संबंध मंगल अशा तऱ्हेचं वातावरण मार्गशीर्षात असतं. समृद्धी धनधान्याची असते. मार्गशीर्ष आला की लग्न सराई सुरू होते. हे मांगल्य. तेव्हा मासानाम मार्गशीर्ष समृद्धीचा असा जो महिना आहे. ऋतूना कुसुमाकर. सर्व ऋतूमध्ये वसंत ऋतू आहे. ते वेगळं काही वर्णन करायला नको. इंद्रियाणाम मनहा ते सांगितलं. नराणाम नराधिपम. सर्व मानवामध्ये राजे ते श्रेष्ठ आहेत. त्यांना विभूती माना. तेव्हा त्याने असं म्हटलं की इथे राजालाच उद्देशून म्हटलेलं नाही, प्रजेलाही उद्देशून म्हटलेलं आहे की राजा कसा असावा हे प्रजा ठरवते आणि प्रजेला कसं वागावं ते राजा ठरवतो. आणि खरं तर हे दोघे एकमेकांना ठरवत असतात. तेव्हा राजानं उन्मत्त होता कामा नये. सत्ताधारानं उन्मत्त मदांध होता कामा नये. हे प्रजेने पाहायचं आहे. आणि राजानं असं पाहायचं की मी प्रजेला जे जे सुख देतो त्यातून ते खरं सुख घेतात आणि सर्वांना सुख देतात. तेव्हा राजा आणि प्रजा यांचे संबंध जिथं प्रस्थापित होता तिथं ते विभूतिमत्व पकडतं. विभूतिमत्व केव्हा प्रकटतं. ते जेव्हा लोककल्याण जगत कल्याण हा त्यांचा मुख्य हेतू आहे. आणि मग यज्जत विभूतिमत्सत हे शेवटचं येतं. कशाला विभूती म्हणायचं. त्याचा जो श्लोक आहे, जिथं जिथं परमेश्वराचं सत्व प्रकट होतं तेच प्रकट होतं. शक्ती प्रकट होते. कल्याणकारक अशा गोष्टी जिथं प्रकट होतात त्याला माझी विभूती असं म्हण. त्याच्यावरती भाष्य करताना ज्ञानेश्वरांनी जे भाष्य केले ते फक्त एकाच ओवीच आहे. एरवी केवढं लांबलचक भाष्य ज्ञानेश्वर करतात, पण जिथं व्याख्या केली विभूतीची त्याच्यावरचं भाष्य मात्र एकाच ओवीच आहे. ती ओवी मी गुरूंच्या पुढे ठेवली. ती ओवी अशी आहे की अगदी शेवटची ती ओवी 41वा श्लोक आहे. यज्जत विभूतिमत्सत्वं सीमत ऊर्जितमेव वा तत्देवा अवगच्छं त्वं मम तेजोंश संभवम. माझ्या तेजापासून हे सगळं जे विभूतिमत्व आहे ते जन्माला आलेलं आहे. त्याच्यावरचं भाष्य ज्ञानेश्वरांचं असं आहे. जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वसती आली आठ्या ते ते जाण धनंजया विभूती माझी. जिथं जिथं संपत्ती आणि दया एकत्र निवासास येते तिथं माझी विभूती आहे असं समज. मी म्हटलं की दया कुठून आली. कुठेही दयेचा उल्लेख या विभूतिमत्वात नाही. ही एकदम आली कशी दया इथं. माझ्यापुढे प्रश्न होता. त्याने मला सांगितलं की ही संपत्ती तिला जर दयेची जोड नसेल तर ती उन्मत्त होते आणि उद्ध्वस्त करते विश्वाला. म्हणून तुझ्या जवळची संपत्तीची शक्ती आहे ती वात्सल्यानं दयार्द्रतेनं सर्वांना देऊन टाक. दानामध्ये मांगल्य येतं. संपत्ती मग ती पुण्यकारक होते. म्हणून दया ही संपत्ती याचा अर्थ साऱ्या सांगितलेल्या ज्या विभूती आहेत त्यांच्या ठिकाणी जी शक्ती आहे त्याला संपत्ती शब्द वापरलेला आहे. तेव्हा ही परमेश्वराची शक्ती ही वेगवेगळ्या ठिकाणी प्रकट झालेली आहे. तिच्या पाठीमागे दयाबुद्धी असू दे आणि
मी काल परवा सांगितलं की परमेश्वरानं सृष्टी निर्माण करताना पंचकृत्य जबाबदारी म्हणून स्वतःची घेतली. त्यात अनुग्रह हे शेवटचं आहे. तेव्हा अनुग्रहासाठी ही शक्ती व्यक्त होते. अनुग्रहासाठीच मग ती वापरली पाहिजे. म्हणून हे विभूती तत्व आहे. असं हे संबंध विभूती योगाचं स्वरूप आहे. एक विचार सांगतो की विभूती, मी त्यावेळेस पुन्हा प्रश्न विचारला की अवतार आणि विभूती यात पुन्हा फरक काय? त्यांना आपल्याला अवतार म्हणतो येईल का? नाही म्हणाले. म्हणता येणार नाही. कारण अवतार हा काय असतो? अवतार हे परमेश्वराचं स्वरूप आहे, परब्रह्म स्वरूप आहे. हे पूर्ण परब्रह्म स्वरूप आहे. ते कार्यरूप नाही. म्हणजे मूळ ब्रह्माचं कार्य म्हणून ते आलेलं नाही. ते स्वयंसिद्ध आहे. ते काहीतरी रूप घेऊन उतरलं, असा थोडासा भाग घेऊन असं अपूर्ण ते रूप नाही. ते पूर्ण म्हणून निर्विकारपणे अविकारपणे निर्माण झालेलं स्वयंसिद्ध ते रूप आहे. दिसतो हा कृष्ण, हा मानुषितम अनुमानुषितम. काल आपण पाहिलं, मानुष रूपात तुम्ही पाहू नका. मानुषी रूपात तो आला असला तरी तो पूर्ण कुठल्याही तऱ्हेनं विकृत न झालेलं ते पूर्ण रूप आहे. ते अवतार म्हणून त्याच्या ठिकाणी शक्ती ही दुर्जनांचा संहार करण्याची आहे, सज्जनांचं संरक्षण करण्याची आहे आणि धर्माची संस्थापना करण्याची आहे. हे जो करतो तो अवतार या विभूती करण्यासाठी आलेला नाही. त्या विभूती प्रातिनिधिक आहेत. त्या शक्तींची प्रातिनिधिक ही रूप आहे, जी मूलतः अंशात्मक आहेत. म्हटलं तर अपूर्णात्मक आहे. ती पूर्णतेकडे तुम्हाला नेतील. तुम्हाला जर कळलं की हा अंश पूर्ण असतो तर ते तुम्हाला पूर्णकडे नेतील. तेव्हा अवतार आणि विभूती यात हा फरक आहे. अवतार हा कार्यरूप नाही, कारणच किंवा कार्यकारणाच्या अतित्व असतो. अशा तऱ्हेचा फरक आहे. तेव्हा अवताराची कल्पना आली. मग मी एक प्रश्न विचारला की 11व्या अध्यायात जे विश्वरूप दर्शन होतं आणि मग या विभूती पाहिल्याने आपल्याला विश्वरूप दर्शन होतं की नाही? अजिबात त्याचा आणि याचा संबंध नाही. म्हणजे काय ते उद्या पाहू. मी 11वा अध्याय घेतो, तो याच्याशी जोडून घेऊन, हा मी 9व्याशी जोडून घेईन. 9, 10 आणि 11 एकत्र मला जे त्याच्यावरती भाष्य करायचे ते मी उद्या करीन. आज आपण एवढ्यापुरती ही विभूती योगाची बैठकही पुरी केलेली आहे. ओम शांती शांती.